पद्धतीने ही पालखी सोहळा चालताना देखील आपण नमस्कार मित्रांनो, जय एकवीरा. आज आपण चालले आहो दिवे अंजूर गावा जय मातादी मित्र मंडळ आयोजित भव्य पालखी सोहळा. भिवंडीची पालखी, मानाची पालखी, आईची पालखी खांद्यावर जेवायला चालली आहो. तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण आईचं दर्शन घ्या. तर जाऊ आपण आता दिवे अंजूर गावात. जय एकवीरा. बरं मैरे बी निघले रे, आपल्या संगला बी नाही रे. वैजयंती नामदेव पाटील, आपण कृपया पालखीसमोर यायचं आहे. तसेच आपल्या गावच्या सरपंच वैजयंती नामदेव पाटील यांचं देखील इथे आगमन झालं. वॅगनर गाडी आहे 6500. वॅगनर गाडी आहे 6500. ती कृपया काढायची आहे. खूप ट्रॅफिक जाम झाले आहे. रुपाली प्रवीण मात्रे, आपणास देखील विनंती आहे की आपण मध्यभागी यायचं आहे. मंडळ आपले सत्कार करू इच्छितो. आपले आगरी कलाकारांचं जीवन आपल्या आगरी मान्यवर व्यक्ती रेल स्टार आपल्या स्टेजवर जायचं आहे. जयेश पाटील व्हिडिओ आपण नेहमीच बघत असतो. खरोखरच आपल्या आगरी समाजाचं नाव पुढे घेऊन जात आहे. त्याच्यासोबत आपण कोणीही जाऊ नका. पाहुण्यांशिवाय आपण कोणीही व्यासपीठावर जाऊ नये, एवढाच विनंती आहे. हॅलो, हॅलो, बोला जयेश पाटील बद्दल 2 शब्द. सगळ्यांचा इथं योगदान काय आहे त्याचं देखील आपण मंडळाकडून सहर्ष स्वागत करीत आहोत. रमेश पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे या पालखी सोहळ्यासाठी. अशी आपल्या गावची सुकन्या भार्गवी पाटील यांचं देखील आपण स्वागत करीत आहोत. आणि चित्रपटात सुकन्या रीस्टार आहे, तिचं देखील आपण इथं यथोचित सत्कार करीत आहोत. तुझी उपस्थिती खूप महत्वाची आहे. अनेक लोक तुला बघण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत आणि आमच्या या पालखी सोहळ्यासाठी तू आलीस. तुझं खरोखर धन्यवाद. तुझं रवींद्र भोर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतोय. अनेक प्रकारचे नाटक जे असतील त्याच्यामध्ये देखील हिने काम केलेलं आहे. आपल्या कामाची खरंच नाव नेहमीच त्याने केलेलं आहे. एक स्मार्ट पर्सनॅलिटी त्याची नेहमीच आहे. सामी गालन याचा आपण सत्कार करतोय. रवींद्र भोर यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करतोय. कंप्लीट झाले पाहिजे. तिचे देखील आपण इथे सत्कार करूया. पायल, तुला पुढे यायचंय. सचिनजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करूया. तसेच रवीजी भोर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करतोय. याचा देखील आपण सत्कार करतो. सत्कार करतो सचिनजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. 9584 यांचा 1 ही गाडी देखील चौकामध्ये उभी केलेली आहे. कृपया करून आपण ती बाजूकडे. जयेश पाटील याचा आपण सत्कार करतो. एक आगळा कलाकार आहे. त्याचे कॉमेडी रील्स आपण नेहमीच बघतो. खूप फेमस झाला. असंच त्यांनी प्रगती करावी आणि खूप पुढे जावा. स्वागत करूया. तिचा सत्कार करते रवींद्रजी भोळे. आपण यायचं वीरेन पाटील. आपण बघतो जय मातादी मित्र मंडळ आयोजित हे पालखी
सोहळा आहे 2008 पासून याची सुरुवात झाली होती. आज 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि हे 18वं वर्ष आहे आपल्या सर्वांमध्ये उपस्थित झालेले आहे आणि या सर्वांचा आपण सत्कार देखील केले आहे. तर आपण सर्व ग्रामस्थांना देखील मिळून असेल की आपण थोडंसं बाजू सरकायचं आहे, पार्टी समोरून थोडंसं बाजू सरकायचं आहे आणि कलाकार या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण थोडंसं बाजू सरकायचं आहे. जिव्हाळ्याचे 2 शब्द कठीण काळात साथ देतात. आपुलकीचे हेच जेव्हा रसिक मनापासून दाद देतो. आपण या कलाकारांना खरोखरच मनापासून दाद दिली पाहिजे. बँड पथक आपण वाजवायचं आहे. बँड पथक आपण कुठे असाल आपण सर्व ग्रामस्थांना आणि एकविरेच्या भक्तांना विनंती असेल आपण मागे सरकायचं आहे. बँड पथक आपण रेडी व्हायचं, आपल्याला वाजवायचं. यानंतर आपला हा एकविराचा सोहळा आपण इथं साजरा करणार आहोत. सर्वांना विनंती असेल थोडंसं मागे सरकून आपण उभं राहायचं आहे. सर्व नाचायचं आहे. सर्वांचे आभार मानतो. खरोखरच आपल्या सर्वांचे सहकार्य खूप महत्वाचे. पालखी सोहळ्यामध्ये जे कोणी पदयात्री असतील आपणास विनंती आहे की आपण शिस्तबद्ध पद्धतीने ही पालखी सोहळा चालताना देखील आपण योग्य जय माता दी मित्रमंडळ आयोजित हा सोहळा आज पार पडतोय. अतिशय भव्य दिव्य हा सोहळा. भिवंडीची मानाची पालखी अनेक प्रकारची पोस्टर्स आपण बघतोय. आम्ही हाव आई पदयात्री असं देखील स्लोगन आपण बघतोय. एकविरा माता की! एकविरा माता की!
चला मित्रांनो, आपलं पदयात्री आई भक्त निघालं आईच्या भेटीला. तर आपण पण जाऊ आता घरी. बरोबर, एकच प्रार्थना करीन की सगळ्या आई एकविरा भक्तांना सुखरूप आईच्या चरणाशी पोचवून दे. जय एकविरा, जय अग्रिकोली. भेटू एकदा परत नवीन ब्लॉग जेवून. टाटा, बाय बाय, गुड बाय.